तारिणीचं काय? तू म्हणाली होतीस तो सगळा स्वयंपाक तू केला होतास. तू खोटं बोलली होतीस की ते सगळं तू बनवलं होतंस. नाही नाही तसं नाही काकू. तारिणीने म्हणजे तारिणीने सारखी फोन करत होती ना मला. सारखी मला फोन करत होती, डिस्टर्ब करत होती स्वयंपाक करताना. उगाच काहीतरी विषय काढून बोलत होती. म्हणून मी जरा माझी गडबड झाली असेल ताई. खरंच या तारिणीमुळे ना माझा आजचा पहिला दिवस स्पॉइल झालाय. मी सांगणार आहे मम्माला, चांगलं रागव तिला म्हणून. माझा सगळा स्वयंपाक खराब करून टाकला तिने. हो हो निशिता हो. आईला कंप्लेंट करायची असेल नक्की कर. पण आपलं काय ठरलंय? आता या घराशी तारिणीचं काहीही कनेक्शन नाहीये, राईट? तुझ्याकडनं समजा ही चूक झाली असेल तरी इट्स ओके. पण तारिणीमुळे आता ती सांगते नको 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 तरी तेच सांगते ना नको. मग आता काय? उपाशी राहायचं का आम्ही? काय करायचं मग आता? नाही नाही आपण उपाशी नाही राहायचं. मी एक काम करते. मी छान काहीतरी ऑर्डर करते निशिताच्या आवडीचं आणि आपण सगळे एन्जॉय करूया. ओके निशिता? चालेल ताई. एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचा मूड खराब झाला. सॉरी. निशिता पुन्हा पुन्हा प्लीज सॉरी म्हणू नकोस. तू प्रयत्न केलास ना, इट्स ओके. काय ऑर्डर करू सांग? बटर चिकन. नाईस चॉईस. तुम्हाला सगळ्यांना चालेल ना? बसा ना सर, बसा. गरमागरम चहा घ्या, मूड एकदम फ्रेश होईल. अरे केडी सर. हा बरं ना तुम्ही? केडी सर. आय एम रिअली सॉरी कमांडर. नाही, माझ्या चुकीमुळे तुमचा जीव धोक्यात आला. खरंच सॉरी. काय तुम्ही सर? उगाच या या बरं बस या. काहीतरीच बोलताय राव. आहो आहो एवढंच लागलंय मला ते. मग याच्यापेक्षा जास्त मार तुम्ही बायकोचा खातो घरी. तुम्ही ना उगाच लोड घेऊ राहिल्या. लोड नका घेऊ. चहा घ्या. ए कत्री चहा दे ना. काल मला काही कळतच नव्हतं. पूर्ण ब्लँक झालो होतो मी. मला काही दिसतच नव्हतं काल. पण माझ्या एका चुकीमुळे तुमच्या जीवाला जर काही झालं असतं ना कमांडर, मी खरंच. सर पहिल्यांदाच झालंय आणि आधी तुम्ही किती वेळा आमचा जीव वाचवलाय. कधीतरी असं होतं सर. तुम्ही एवढं का टेन्शन घेताय? नाही फातिमा, माझी ड्युटी कॉम्प्रोमाइज झाली. ही खूप सिरियस गोष्ट आहे. हाय सर. तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन जाऊ राहिले आता? अहो 19-20 होतच राहतं सर. एवढं थोडी चालतं. हे बघा तुम्ही ना लय मनात नका लावून घेऊ. नाही टेन्शन घेताय. मला सांगा केडी सर, आपण सगळेच आपलं पर्सनल लाईफ बाजूला ठेवूनच ड्युटी करत असतो ना. पण पर्सनल लाईफचा इफेक्ट आपल्या ड्युटीवर नाही झाला पाहिजे ना कमांडर. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि आपल्या पर्सनल इश्यूमुळे ड्युटीवर जर फरक पडत असेल तर चुकतोय ना. असं काही नाहीये सर. कालचा तुमचा दिवस चांगला नव्हता आणि प्रत्येक दिवस सारखा नसतो. कालच्या दिवसात ना माझं आयुष्यच बदललंय.
माझा कॉन्फिडन्स, फोकस सगळंच हल्लंय. मला नाही वाटत मी आधीसारखं काम करू शकेन. अहो ती सुद्धा काम करत करतच शिकली आहे ना. तसंच माझा युवराज सुद्धा शिकेल की हळूहळू. पण त्याला एक संधी तर द्यायला हवी ना. काय ग कौशिकी, हो ना? दया काका, मला असं वाटतंय पद्मिनी काकू म्हणतात ते अगदी बरोबर आहे. नाही म्हणजे आपण युवराजला कधी ना कधीतरी संधी देणारच होत, मग आत्ता का नाही? मला असं वाटतं पद्मिनी काकू म्हणते ते बरोबर आहे. युवराजने आपलं ऑफिस जॉईन करायला हवं. नाही नाही ग कौशिकी, अजून त्याला थोडी ट्रेनिंगची गरज आहे. अहो त्याची ट्रेनिंग पूर्ण होईल काम सुरू झाल्यावर. पण त्याच्यावर विश्वास तर ठेवा, त्याला संधी तर द्या. अहो असं लग्न झालेल्या मुलाला घरात बसून ठेवणं बरोबर नाही दिसत. आणि एकदा पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का मला सांगा? येईल ना, त्याला सुद्धा सगळं करता येईल, काम जमेल त्याला. असं कोण म्हणालं? तो स्वतः म्हणालाय का? कोणीही म्हणालं तरी मुद्दा तोच राहतो ना. युवराज हाच कंपनीचा खरा वारसदार आहे. नंतर त्याच्यावर एकदम जबाबदारी पडण्यापेक्षा हळूहळू शिकून घेऊ द्या ना त्याला. आणि कोणी कितीही हक्क गाजवला ना तरी हे सगळं माझ्या युवराजलाच मिळणार आहे. ही गोष्ट विसरताय का तुम्ही? पुरे पुरे पद्मिनी, पुरे आता. हे सगळं एकट्या युवराजचं नाहीये. म्हणजे अजून कोण आहे या सगळ्याचा वारस?